श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा। यावर्षी नवरात्रीची सुरुवात ही 15 ऑक्टोबर रोजी होत असून 23 ऑक्टोबर हा नवरात्रीचा 9वा दिवस आहे आणि 24 ऑक्टोबरला आपल्याकडे विजयादशमी दसरा साजरा करण्यात येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घटस्थापना आपण प्रत्येक वर्षी करतो, पण बऱ्याच जणांचे घट उगवत नाहीत। घटातील धान्य कुजतं, घटाला वास येतो, बुरा येतो। तर त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुमचा घट यावर्षी नक्कीच म्हणजे 100% छानच उगवणार आहे। तर त्यामुळे या टिप्स पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। प्रत्येकालाच वाटतं की आपले घट छान आणि दाट यावेत, चांगले उगवावेत। यामागे सुद्धा काहीतरी चांगला संकेत असतो की आपला घट जेवढा चांगला उगवेल तेवढी आपल्या घराची भरभराट होत असते। आपल्या शेतामध्ये सुद्धा तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये पीक पिकलं जातं, धान्य जास्त भरभरून येतं। सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही घटासाठी जी माती वापरणार आहात ती शेतातील म्हणजेच रानातील माती वापरायची आहे। जी जाडसर माती असते, तर मला इथे अवेलेबल झाली नाही जी माती मी इथे घेतलेली आहे। तर जी थोडीशी जास्त जाडसर होती, खडे जास्त होते, तर ती मातीला मी फोडून इथे घेतलेलं आहे। तर ती माती मी चाळून घेतलेली आहे आणि जेव्हा चाळून एकदम बारीक माती घेतात तर त्याच्यातसुद्धा घट हे चांगले उगवत नाही। तर त्यामुळे थोडीशी रानातील जी जाडसर माती असते ज्याच्यामध्ये खडे असतात तीच माती घटासाठी वापरायची आहे। तर इथे मी जी माती घेतलेली आहे ती थोडीशी बारीक आहे, जशी मला इथे मिळाली ती तुम्हाला व्हिडिओ दाखवलेली आहे आणि ती बारीक झाल्यामुळे जास्त बारीक दिसती। तर जरी अशी माती असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 वाटी वाळू मिसळायची आहे। जर बारीक वाळू आपण महादेवाची पिंड वगैरे बनवण्यासाठी आणतो तर ती वाळू तुम्ही मिक्स केली तरी सुद्धा तुमचे घट छान उगवतील। कारण जेव्हा आपण बारीक माती घटासाठी वापरतो आणि घटाला पाणी घालतो तर ती माती तिथेच दबून बसते आणि आपले घट किंवा धान्य कुजतं आणि वर अंकुर फुटत नाही त्याला। आणि वाळू टाकल्यामुळे काय होईल, आपले जे धान्य आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये पेरणार आहोत तर वाळूच्या साह्यामुळे पाणी त्यातून निचरेल आणि आपलं छान धान्य उगवेल। तरी मी ते सर्वात प्रथम मातीचा एक जाडसर थर दिलेला आहे। तरी ते मी 7 प्रकारचं धान्य घेतलेलं आहे। तर हल्ली बाजारात सुद्धा धान्य तसं मिळतं। तर हे धान्य घेताना जास्त तुम्ही बाजारात जरी मिळालं तर ते घरी आणून ते धान्य तुम्ही त्यातील टपोरे दाणे निवडायचे आहेत आणि ते धान्य इथे तुम्हाला वापरायचं आहे। तर मी ते किंवा तुम्ही मग हे धान्य आदल्या दिवशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। जे वरती पोकळ धान्य येतं ते बाजूला काढून टाकायचं आहे आणि जे ओलं खालचं धान्य असतं ते सुद्धा तुम्ही पेरलं तर ते सुद्धा खूप छान उगवतं। आणि हे जे धान्य सातू असतं, मका असते, तर हे जे धान्य गहू असतात तर ते तुम्ही असं या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टोचून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पेरायचं आहे। आणि तुम्हाला मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा घट यावर्षी नक्कीच 100% छानच उगवणार आहे। तर त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स नक्की पहा। पुढे सुद्धा मी तुम्हाला अजून असेच टिप्स सांगणार आहे। तर तुम्ही जे धान्य घेतलेलं आहे ते असं पोकळ धान्य घ्यायचं नाही, कीड लागलेलं धान्य असतं ते सुद्धा घ्यायचं नाही। तरी ते मी सगळं धान्य टोचून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे उरलेलं धान्य होतं तर ते सुद्धा मी वरती टाकून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर हलक्या हाताने मातीचा एक थोडासा थर द्यायचा आहे त्याच्यावरती। माती तुम्हाला मी कशी घ्यायची ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर त्याप्रमाणे माती घ्यायची आहे, जाडसर माती, आणि थोड्या हलक्या हाताने इथे माती आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर बुडापासून आपण टाकल्यामुळं घट एकदम छान आणि दाटसर उगवेल आणि वाळू टाकल्यामुळे पाण्याचा निचरा होईल। शक्यतो तुम्ही जी घटस्थापना करणार आहात तर ती केळीच्या पानावर केली जाते, त्याखाली ताट ठेवलं जातं किंवा मग हल्ली बाजारामध्ये घटस्थापनेसाठी ज्या दुर्ड्या विणलेल्या असतात तर त्या दुर्ड्यासुद्धा तुम्ही यासाठी घेऊ शकता किंवा त्या दुर्ड्यातून पाणीचा निचरा होतो आणि घट छान एकदम दाट उगवतात। तर त्या पद्धतीच्या दुर्ड्यासुद्धा तुम्ही वापरू शकता। तर मी ते टोपली एक माझ्याकडे होती डिझाईनची ती वापरलेली आहे। आणि शक्यतो घट स्थापना करण्यासाठी आपल्याला इथे मातीचा घट वापरायचा आहे, मी दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणेच। तर शक्यतो आपल्याकडे संक्रांतीचा वगैरे घट असतो तर तो घट तुम्ही वापरला तरीही चालेल किंवा मग कुंभाराकडून तुम्ही असा नवीन घट आणला तरीसुद्धा चालेल। तर शक्यतो पितळेचा, तांब्याचा किंवा स्टीलचा घट वापरू नये। मातीचा घट वापरल्यामुळे काय होईल तर पाणी त्यातून पाझरून घट छान उगवतील आणि घटाला बुरा येणार नाही, धान्य कुजणार नाही।
तर यानंतरची टिप्स अशी आहे की जेव्हा आपण घटस्थापना करतो तर घट उगवले जातात, तर तुम्ही घटाला थोडीशी हवा लागावी यासाठी आपल्या घराचे दरवाजे खिडक्या जे आहेत ते ओपन ठेवायचे आहेत, उघडे ठेवायचे आहेत. त्यामुळे घटाला हवा लागून आपले अंकुर छान फुटतील, छान उगवतील. तर त्यामुळे दिवसा तरी आपले खिडक्या आणि दरवाजे घराचे उघडे ठेवायचे आहेत. संध्याकाळी तुम्हाला अजून एक कृती करायची आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये असं मोठं पातेलं असतं किंवा टोपली असते, तर ती घटावरती तुम्हाला झाकून ठेवायची आहे. पण नारळाला धक्का नाही लागला पाहिजे किंवा घटालासुद्धा धक्का नाही लागला पाहिजे, म्हणजेच घटाला कुठलाही त्रास न होता असं मोठं भांडं तुम्ही घटासाठी वापरू शकता. तर त्या दमट वातावरणामुळे सुद्धा घट छान उगवतो. तर ही सुद्धा टिप्स तुम्ही वापरू शकता. तर इथे पाणी घालताना सुद्धा आता यानंतरची टिप्स अशी आहे की घटाला पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने घटाला पाणी घालू नये, तर तसं केल्यामुळे सुद्धा घट छान उगवणार नाहीत. तर पाणी निचरण्यासाठी त्याला जागा नसते. प्रत्येक जणांनी घरातल्यांनी येऊन पाणी जर घटाला घातलं तर घटातील धान्य हे बुरा येऊन ते कुजून जातं किंवा ते धान्य सडतं आणि ते धान्य बरोबर उगवत नाही. तर त्यामुळे प्रत्येकाने घरातल्यांनी एकाने कुणीतरी घटाला पाणी घालावं आणि माळसुद्धा प्रतिदिन घालावी. त्यानंतर आपण घटामध्ये घटासाठी आपण अखंड दिवा वापरतो, तर दिव्याची सुद्धा या दिवशी काळजी घ्यायची आहे. तर दिव्याला शक्यतो तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर पितळेचा दिवा ज्याच्यावरती झाकण असलेला हल्ली बाजारामध्ये दिवा मिळतो, तर तुम्ही शक्यतो तो दिवा वापरला तर जास्त काळजी करायचं कारण तुम्हाला येणार नाही आणि तुमचा दिवा विझण्याचा सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. तर त्यामुळे शक्यतो तुम्ही अखंड दिवावरती झाकण, काचेचं झाकण असलेला दिवा शक्यतो घटस्थापनेसाठी अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी वापरावा. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की घट नेमके कुठे बसवावेत. तर शक्यतो घट आपल्याला देवघराजवळच, म्हणजेच देवघरामध्ये जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही बसवू शकता किंवा देवघराशेजारीच आपल्याला घटाची स्थापना करायची आहे. तर प्रत्येक वर्षी जरी तुमचे घट चांगले उगवत नसतील, दाटसर उगवत नसतील, तर यावर्षी अशाच प्रकारे तुम्ही घटस्थापना केली तर नक्कीच 100% तुमचे घट चांगलेच उगवतील. तर अशा पद्धतीने घटस्थापना करा आणि नक्कीच मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा की घट तुमचे कसे उगवलेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.